सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। आदित्य ठाकरे यांनी या सरकारचे हे शेवटचं अधिवेशन असेल असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी समाचार घेतला। श्रीकांत शिंदे म्हणाले की ते आता भविष्यात पाहूनच काम करतील। भविष्य कोण पाहतो, सोबत पोपट आहेच, अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर टीका केली। कल्याण ग्रामीण मध्ये खोनी पलावा परिसरात शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते। यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम पार पडले। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। की ह्या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे हिवाळी, तुम्ही काय सांगा? आता तेच काम राहिलेलं आहे। भविष्य कोण वर्तवतो तुम्हाला माहिती आहे, तर ते काम आता करायला लागणार आहे। सोबत पोपट आहेच। नवी मुंबईला 26 नोव्हेंबर रोजी 74व्या संविधान दिनाच्या निमित्ताने तसेच 26/11च्या मुंबई येथील बॉम्बच्या प्राणघातक हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सकाळी 8:30 वाजता कल्याणच्या शिवाजी चौकापासून ते प्रेम ऑटो जवळील साई निर्वाण दरम्यान लोकशाही सोबत चाला या उद्देशाने मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शेठ हिराचंद मुथा कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स, मुथा फाउंडेशन, शेठ हिराचंद मुथा स्कूल, कमलादेवी कॉलेज, कल्याण डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। डेमोक्रेसी कैसी होनी है, और हमने कसाब को वकील देके न्याय में खटला चला के और उसके पूरी तरह से उसको जस्टिस दिया एक कायदा और इसका केस लड़ने के लिए, और बाद में हमने उनको फांसी दी। दुनिया के अंदर एक मैसेज दे दिया कि भारत के अंदर जो संविधान में बाबा साहब आम्बेडकर और हमारे संविधान कर्ताओं ने जो संविधान लिखा था, किस प्रकार की डेमोक्रेसी होनी चाहिए, हमने ये दुनिया को बता दिया। और आज संविधान दिवस की मैं सबको शुभेच्छा देता हूँ। और जैसे कि रघुवंशी सर ने बताया कि शहीदों को श्रद्धांजलि दी है, और बहुत दुख हो रहा है कि वो अननोन में हमारे शहीद चले गए, क्योंकि किसी को मालूम नहीं था कि ये 26/11 का अटैक ये इंटरनेशनल या हमारे दुश्मन देशों की तरफ से हो रहा है या हमारे देश के अंदर से कुछ हो रहा है। हमको ये समझ में नहीं आया, और उसमें हमारे महत्वपूर्ण 16 अधिकारी और अनेक जनता का, अनेक नागरिकों का उसके अंदर मतलब मर्डर हो गया और खून हो गया। हमको दुख है, और संविधान की हम सबको शुभकामना देते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा एका एसटी बसवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत। शुक्रवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हिंगोली शहरानजीक हा प्रकार समोर आला असून ही बस शेवगावहून नांदेडकडे निघाली होती। दरम्यान हिंगोली शहराजवळ येत्या दुचाकीवरील आलेल्या अज्ञातांकडून या बसवर दगडफेक करण्यात आली आहे। सुदैवाने या घटनेत प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही, तर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संविधानाच्या सन्मानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आज प्रथम जिल्हा पथसंचलन व गणसभा यांच्या वतीने क्रांती चौक पर्यंत रॅली काढण्यात आली होती। ही रॅली भटकल गेट येथून सुरू झाली। यामध्ये रथाचा समावेश होता। या रथामध्ये भारत का संविधान अशी प्रतिमा, या संविधानाची प्रत ठेवून ही मिरवणूक काढण्यात आली होती। विविध पक्ष संघटनांच्या वतीने संविधानाची प्रस्तावना वाचण्यात आली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने विविध पक्ष नेते, संघटना, विविध पदाधिकारी सहभागी झाले होते। पनवेल खांदा कॉलनी मधील सेक्टर 17 मधील भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे। या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे। अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। आज कोकणात तुळशी विवाहाची अनोखी परंपरा जपली जाते। विवाह जसा वधूवरांचा होतो त्याच प्रकारे अगदी हळद लावून सभागृह, मंडप तसेच ढोल ताशांच्या गजरात खरोखरच्या विवाहासारखा तुळशी विवाह करण्यात येतो। सुमारे 50 वर्षांपूर्वीची ही परंपरा कोकणात कायम आहे।
हिंगोली येथील ओबीसी मेळाव्याला जाणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्याला मराठा समाज बांधवांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. ओबीसी सभेसाठी भुजबळ काही वेळापूर्वी नांदेड येथे विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर तसे ताफा हिंगोलीच्या दिशेने निघाला होता. दरम्यान याच वेळी मराठा आंदोलकांकडून भुजबळ यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ धाव घेत 3 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे, तर भुजबळ यांचा ताफा हिंगोलीच्या दिशेने निघाला आहे. आज हिंगोलीच्या रामलीला मैदानावर आज होणाऱ्या ओबीसी भटक्या विमुक्त 12 बलुतेदार आरक्षण बचाव एल्गार महामेळावा होणार आहे. यासाठी हिमायतनगर शहरातील ओबीसी बांधवांनी शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या फोटोला दुग्धाभिषेक केला आहे. मोसमात पाऊस पडला नाही असा धुव्वाधार अवकाळी पाऊस सातारा जिल्ह्यात झाला आहे. सलग 2 कोसळलेल्या पावसाने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. नाल्यांसाठी बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंती सुद्धा कोसळल्याच्या घटना. पावसाळ्यामुळे सातारा शहरात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने अडचणीत भर पडली. हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर गेल्या 2 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. शनिवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर चांगले झोडपून काढले आहे. दुकानदारांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपली, तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. अंधेरी पश्चिमेकडील मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केटमधील दुकानदारांना मराठी भाषेत फलक लावण्याचे आदेश दिलेत, तर दुसरीकडे ठाण्यात मराठी पाटी नसलेल्या शोरूमला मनसेने काळे फासले आहे. जर दुकानाचे नाम फलक मराठी झाले नाही तर मनसे स्टाईलने खळखट्ट्या करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये ते सांभाळत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.